dreaming? No, I'm living in my dream. परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आणि माझ्या चॅनलचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे. मी पुन्हा आलो आणि ती पुन्हा धमाल दाखवायला आलो. ही धमाल मी खूप दिवसांपासून वेट करत होतो तुम्हाला दाखवायची. तुम्हाला ही धमाल दाखवणारी नाही आता. म्हणजे आम्ही चाललो आहे 5 जणांच्या बाईक राईडवरती. तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन नाही सांगणार मी कुठे चाललो आणि कुठे नाही, कारण की तुम्हाला ते दाखवायचं आहे मला. आणि ही जागा खूप सुंदर आहे, खूप मजेदार आहे. आम्ही चाललो आहे बाईक्सने. आणि 3 बाईक्स आहेत. एक विशेषो बाईक आहे रॉयल एनफील्ड, एक केडीची बाईक आहे KTM, आणि ही एक चैतूची बाईक आहे इम्पल्स. आम्ही असं चाललो आहे एका लॉंग राईडला. नाही सांगणार आहे कुठे चाललो आहे कुठे नाही, तर तुम्ही बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. लोकांनी खूप मजा येणार आहे, अतिशय मजा आहे. चैतू लाईटीमुळे भाई तू दिसत नाही व्यवस्थित, त्यामुळे तू या साईडला आला तरी चालेल. हां, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निनाच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला माहिती असेल माझा देखील यूट्यूब चॅनल आहे. माझ्या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा, ट्रॅव्हल विथ चैतू. तर आम्ही निघालो आज एका नवीन लोकेशनवर. सांगणार नाही कुठं चाललंय, इट्स हिडन. तुम्हाला पुढे जाऊन कळेल आम्ही कुठे चाललोय. लेट्स से. काय विषय? तर गाईज विशू काय नाही, माझ्यापासून एक्साइटेड आहे बोलायला. मला बोलायला बोल. आम्ही निघालोय एक अशा ठिकाणी जिथे खूप असं लांब नाही आहे, पण खूप असं भारी वाटेल अशा ठिकाणी का चाललो आहे. आम्ही एक बाईक राईड करतो आहे आज. खूप वर्षानंतर बोलू शकतो आपण. मित्रमंडळींसोबत आम्ही बाईक राईडवरती निघालो आहे. खूप एक्सायटेड आहोत. आणि आम्ही पण बोलू की तुम्ही पण बाईक राईड करत जावा. आमची एक तर ॲक्च्युली सवय सुटलेली बाईक राईड करायची. आम्ही नुसते कार जे आले नाहीत ना त्यांना माज आहे, माज त्यांच्या गोष्टीचा. हां ॲक्च्युली पण आम्ही हे ठरवलेलं, जे येतील त्यांच्यासोबत, जे नाही आले त्यांच्याशिवाय ही ट्रिप कंप्लीट करून राहायची म्हणजे राहायची. आणि उसके घर दे रे अंधेर भाई, वो लेके जाएगा हमको. आणि हा बघा आत्ता आपण कॉलवरती भेटलाय. तू मुझसे प्यार करती या नाही? औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. आणि सीन काय झाला, आम्ही तर निघालो. सगळ्या गाड्या काढल्यावर रोहितला आठवलंय की मी रेनकोट आणायचं विसरलो. का ते पण थोडासा पाऊस पडला म्हणून. आणि आता तो रेनकोट घेऊन आलाय पळत. नशीब त्याला आता जरी आठवलं. हा बघा आलाय, रेनकोट घेऊन आलाय. चालतं काय आलं सो बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. लेट येणारे माणूस आल्याला महत्व आहे. आले त्यांना आपण बोलू उद्या. आता पेट्रोल भरायची वेळ आली आहे. आता पेट्रोल भरणार, तुम्हाला दाखवतो आम्ही आता किती भरणार आहे पेट्रोल. ते पेट्रोल भरायचं चालू गेले आणि हे आमचं मीटर चालू झालं. 1 eternity later. ये बराबर 1000 हुआ. फुल टंकी भर गई हमारी. 1000 रुपये का पेट्रोल डलवा दिया हम लोगों ने. काय मग चहा पिणार आहे? आल्याला चहा लगेच चालू का? समझ रहे हो ना. हा विशू काय कप चहाला वेळ नाही पण वेळेला चहा पाहिजे. हा मला वाटलं याला काय माहितीच नाहीये, काहीच माहिती नाही. आहे ना, बदाम कम होना आपके घर का खाना नहीं मिलता ना. काजू काय काजू. चहा नसेल तर कॉफी प्या, कॉफी पण नसेल तर कॉफी को खा. हा मग आम्ही काय करणार आता? मॅगी खाणार. आणि काही प्यायची इच्छा नसेल तर 20 पी आणि मरून जावा. एवढी वेळ नाही आली आहे अजून तरी. चांगली वेळ आहे आमच्याकडे. बघा आता तुम्हाला काय सांगू, माझं काय दुखतंय. माझं काय दुखतंय काय सांगू. गाडीवर बसून एका पायात तुम्ही चप्पल बघू शकता. त्याच्या एका पायात चप्पल बघू शकता. तिथे काय त्याला एवढं दुखतं. आवाज येते बघ. भाई काय ऑर्डर दिले? तर अशा तऱ्हेने इथं ठोकलेलं आहे. असे ठोकले अशा तऱ्हेने. अशा प्रकारे लाईव्ह ऍक्शन आम्ही बघितलेलं आहे. हा विषय मेन्यू चालू होता. हा. 5 मॅगी सांगितल्यात आणि 1 चीज मॅगी सांगितलं. कुठे गेले? चीज मॅगी कुठे गेले? यांना तोंड आले म्हणून चीज मॅगी खायची. कुठे गेले? समजत चीजवाला नाही. चीजवाला चीज कुठे मॅगीचं गेला? तोंड आलं जसं. हा का चीजवाला. चीज मागे सगळीकडे चीज पाहिजे आता. आमचा हा तो झाला का?
ए तुझं घेऊन झालं नाही बरं झालं. आम्ही किती जण आहे? आम्ही 1 2 3 4 5 6 7 आणि 5 मॅगी सांगितल्या. मी विसरलो ना की यश रेवाळे आलाय. आतापर्यंत ब्लॉगच्या स्टार्ट मध्ये तर नव्हतंच. आलेला मत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हा येत नव्हता म्हणून यांनी शिव्या खाल्ल्या फक्त. का चल जाऊ दे, भाऊ येत नाही, अचानक कॅन्सल झाला. आणि नंतर आम्ही ठरवलं की 6 जण आहेत, 3 बाईकवर बसून जाऊया. फिटूच झालं. परत फोन केला, मी येतोय. मग अजून शिव्या खाल्ल्या यांनी की ह्याच्यासाठी एक गाडी एक्स्ट्रा काढली. सगळं नियोजन हलवला. आता याच्या घरचे नाही ओरडले याला. आलाय काय माहितीये का? जाऊ दे काका. आलाय काय माहिती नाही. रिझन सांगतो ना तुला, ऐक ना. रिझन तर ऐक. काका काकींना सॉरी अरे पहिलं ऐक ना आमचं रिझन. ऐक ना रिझन काय. लाईट गेलेली म्हणून आलाय तो. रात्रभर झोपायला लाईट मध्ये नाही झोपायला भेटली म्हणून. असं सीन आहे याचा. खरं बोल. मगाशी काय बोलला आम्हाला तू? बोल. लाईट गेले. हा. उद्या सकाळपर्यंत समज लाईट नाही आली. पण आहे ना, ह्याचं नशीब पण एवढं गांडू आहे. हा चाळीतून बिल्डिंग मध्ये गेला, तिकडे पण लाईट नाही. 12 माळे चढत गेला. म्हणजे यांचे कर्म बघ. अरे उतरलो पण खाली 12 माळे. उतरला पण. फायनली मॅगी आली आणि सगळे खाण्यात मग्न आहेत. सगळी जण खाण्यात मग्न आहेत. भावेश, विशू. कोणती मॅगी लागली? बोटिंग केली. चीज मॅगी. कोरियन मॅगी खाल्ली. 12 रुपयाची चीज, 40 रुपये एक्स्ट्रा. आता आमचा प्रवास चालू झाला आहे. आता खायला बांधलेलं नाही. गाड्या चेंज झाल्या. तर आता भावेश आणि लोलो आहे आणि विशूने केडीची गाडी घेतली आहे. तर आम्ही आता चाललो आहे पुढचा प्रवास. किलोमीटर अजून नाही, तरी 3 तास अजून प्रवास बाकी. 3 तास प्रवास बाकी. तो पण तुम्हाला दाखवतो, बघत राहा. सुंदर वाटतंय. इकडे बघ, इकडे समोर बघ. याच्यावरती गेलोय हो. याच्यावरती जायला रस्ता आहे. हा बरोबर. हे बघा, हे काय सुंदर वाटतंय. पूर्ण डोकं खाली आलंय पूर्ण. सुंदर वाटतंय पूर्णपणे. खूप जास्त वाट वाटते. पूर्ण दुःखच आहे पूर्ण. विशू मजा आली चालवायला गाडी. रेमटवली मजबूत. हा रेमटवली मजबूत. दूर काढला गाडीचा. हो ना, हात कुठे थांबलाय. लय दुखतोय ती घडल्या. आमचं लय दुखतंय. हे बघा, गाडी कुठे पण थांबवतात माणसं. तो MID सर रस्ता तळेगाव दिसतं तुम्हाला. पोचलोय 4 वाजता आता पोचलोय. इथून जायचं आम्हाला अजून पुढे 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 खूप पुढे जायचं. बराच रस्ता राहिला, तो पण तुम्हाला. बाल बच गया रे देवा. रोड तर दिसू दे असं बोलतो. काय लेवाले. काय विषय झाला? काय विषय झाला? हे होईल. आम्ही आता नवीन जुगाड काढलाय काहीतरी विषूने. लेवाले कसं वाटतंय? लेवाले पाऊस पडतो बाकी काय नाही. जातो ऍक्टिव्हवरती. काय कसं वाटतंय तुला ऐकून? छान आहे. आणि अशा वेळेला पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जंगट पाठी बघा. थोडंच जवळ आहे आता. म्हणजे थोडं आम्हाला अजून 1 तास लागेल फक्त. आम्ही पोहोचलो आमच्या जिथे आम्ही चाललोय तिकडे. तुम्हाला दाखवतो मी किती सुंदर दिसतं या सगळ्या गोष्टी इकडून. हे बघा, एवढं सुंदर वाटतंय नाही ते. हा बघा आमचा विशू. बघा विशू काय करतोय. बघा विशू बघा. ऑलरेडी गाडीचा प्रॉब्लेम झालाय, तर अंगात चरबे आमच्या कमी नाहीत. हे बघा. पण हे बघ कसं भारी दिसतंय इकडे. केडी काढ, तुला कसं भारी दिसतंय? खूप नाही का? पण हे बघ ना किती भारी दिसतंय. समोर बघ ना. मोठ्या मोठ्या गाड्या जातात. काय वाटतंय बघा ना. हे बघा पूर्ण दरी. हा दरी. इथे तरी डोंगर दिसते. नुसतं दरी. खूप सुंदर वाटते, खूप सुंदर. तर
रस्ता एक असा सुंदर रस्ता आम्हाला दिसतोय, म्हणजे खूप सुंदर आहे, लिटरली खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला दाखवलं ना की तुम्हाला पण दिसेल केवढं सुंदर वाटतंय ते बघायला. तुम्हाला दाखवतो. दुसरा गडी गारात, दुसरा गडी गारात, दुसरा गडी गारात. याची पण चिडली. या दोघांची चिडली. अजून आम्ही चौघ बाकीची. आता कोण चालवते गाडी? कुठली गाडी कोण चालवते? हे नको टाकू लॉग मध्ये. हॅलो स्टँड लाव स्टँड. गाडी पण खराब झाली आमची. किस्से बेकार, किस्से बेकार. या गाडीचं हे झालंय, या गाडीचा ब्रेकच लागत नाही बघा. ब्रेकच लागत नाही. पूल वाट लागली, पूल वाट लागली. हिने एक एकट्याने वडापाव खाल्ला, मला वडापाव दिला नाही. असे ते चैतू एक एकटा वडापाव खाल्ला, मला दिलाच नाही हिने वडापाव. असे एक खात बसले. विशू तर आमचा 4 वेळा खाली पडलाय. आता काय बोलायचं. सगळ्यांनी वडापाव खाल्ले. केडी तो झालं का? दुसरा हातातलं कुठे गेलं? मागे राहिलो आणि फास्ट तो चालू द्या. मागं तुम्हाला कारण दाखवतो. पुढचं काहीच दिसत नाहीये. पूर्ण दुःख आहे, पूर्ण दुःख. पुढचं काहीच दिसत नाही आम्हाला. खूप स्लो चालतोय. इकडे पण बघा, फुल म्हणजे फुल दुःख आहे. तुम्हाला दाखवतो मी. पण आम्ही खूप स्लो चाललोय, म्हणजे लिटरली एकदम स्लो चाललोय. आम्हाला रस्ता पण दिसत नाही. एवढं इकडे आहे. म्हणजे खूप खूप सुंदर आहे. खूप जागा सुंदर आहे. आम्ही येणार होतो त्या जागी पोचलो. तुम्हाला मी अजून सांगितलं नाही आहे, पण आम्ही आलो आहे अशा जागी. त्या जागी खूप जणं ह्या सीझनमध्ये येतात कारण की दर्शन घ्यायला. तर आम्ही आलो आहे भीमाशंकरला. लुंगी घाला, लुंगी थोडा वेळ. भावेश बॅग घ्या. इथे आम्हाला सुधरत नाही. एवढे कपडे आणलेत, काय आणले रेनकोटवर जायला. रविवारी तर चड्डी घालून आले रेनकोट पण. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? अरे यार तिपूर खाली आली तर याला शिंगा देतात मग. आम्हाला टेन्शन आलंय लुंगी कसं घालायचं. आम्ही एवढे कपडे आणलेले. आका होतो माहिती का, आराम कुठे करायचा. एसटी महामंडळ. कारण की आमच्यातले पहिले 2 गडी 12 झाले आम्ही दोघं. फक्त नुकसान आमचंच झालंय. बरोबर. ए भावेश भावेश ए भावेश 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 मागच्या ट्रिप मध्ये दोघांच्या गाडीचं नुकसान झालं. पहिल्यांदा पण आता पण दोघंच पडले. आता एखाद्या गाडीचं नुकसान झालं.
दुसरी गाडीच नाही आणली ना म्हणून. अजून 2 किलोमीटर आणि तुम्हाला मजा गोष्ट सांगू का, आम्ही आता सगळ्यांना माणसांना येताना बघतोय आणि एकाला तर विचारलं ना की गर्दी आहे का, हा लय गर्दी आहे, 4 तास वेटिंग आहे. आमचा विषू बोलतो 1 तासात दर्शन घेऊन बाहेर येऊ आपण. आमचा विषू दर्शन घेणार नंदीच्या पाया पडून येणार वाटतं. आमचा विषू काय पण बोलू शकतो. आमचा ब्लॅक कॅप्टन आहे. ब्लॅक कॅप्टन, हो ब्लॅक कॅप्टन, थोडं धुक्यामध्ये हरवला तो दिसत नाही. ब्लॅक कॅप्टन. आणि प्रॉब्लेम काय आला की मी आणि भावेश बॅग चेतूच्या गाडीमध्येच ठेवली बॅग आणि आम्ही आलोय पूर्ण. काय आलं, काय आलं लोलो, लोलो काय सीन झाला सांग ना, सांग ना. तर रूम मस्त भेटल्यात, महाग आहेत रूम त्या हिशोबाने. जाऊन देता ऐन टायमिंगवरती आम्हाला भेटली ती भेटली. केडी झोपला असा लगेच आल्या आल्या, काय बोलाय नको. तर भेटली रूम. तर आता पुढे जाऊन तुम्हाला अजून बाकी सगळं दाखवलं. कॅपॅसिटी काहीच नाही जास्त सांगायची, पण खूप महाग रूम आहेत. जर तुम्ही इन केस डायरेक्टली आला आणि घ्यायला बघितले त्यापेक्षा ऑनलाईन बुकिंग करायचं ट्राय करा आसपासमध्ये. तुम्हाला खूप परवडेल, खूप बरं वाटेल. म्हणजे तुम्हाला आहे ना खूप उपयोग होईल त्या गोष्टीचा. त्यामुळे हे करा आणि नक्की भेट द्या. आणि निघालो आहे आणि मी लुंगी घातली पहिल्यांदा. मला बांधता पण येत नाही तरी पण मी घातली लुंगी उगाचच हाऊस म्हणून. आणि सगळेजण पुढे आहेत, मी एकटाच माग आहे कारण की मी सगळ्यात लेट उठलो आणि लेट काम केलं. तुम्ही दाखवलं तर पुढे कसं वाटतं ते. खूप भारी आहे, खूप बरं वाटतं इकडे आपल्यावरती. फायनली इथपर्यंत पोहोचलो. आता इथून जायचं आहे आम्हाला. आम्ही घेतला आता वडापाव खायला. सगळेजण आम्ही 4 जण वडापाव खाणार आहे. आता आम्ही खाणारे वडापाव. यायचं तर काहीतरी वेगळंच चालू आहे. आम्ही खाणारे वडापाव आता. आणि सगळेजण पुढे गेलं त्यांसाठी, 3 जण ते पुढे गेले त्यांसाठी आम्ही वडापाव नेला. आणि चैतूबाई सगळ्यांसाठी वडापाव घेतोय फुल. तर मॅनेजमेंट करतो जायचं की चरण स्पर्शाला जायचं. आमची ते इच्छा आहे चरण स्पर्श व्हावं. तर आता बघूया आपण पुढे की कसं काय आपलं दर्शन होतं. आणि त्यात माझी लुंगी आता निघायला लागली थोडी थोडी. तर मला आत्ता रिस्क वाटायला लागली कारण की मी आतमध्ये फक्त तेच घातलं. फायनली एंट्री झाली आमच्या आतमध्ये. तर मी चालत चाललं इथे पूर्णपणे. बघू आता. माझ्या सारखं डोक्याला हात लागतो, सारखं डोक्याला हात लागतो. माझं तो हे आहे ना तो 20 काट लागले पूर्ण. हा पण खाते वडापाव, हा पण वडापाव खाते. डिफरन्स कुछ नाही आहे, हा ना. माझा मेहून आहे. नेऊन टाकणार बी आहे बाई, मी टाकणार आहे. हे बाई मी टाकणार आहे. काय पाहिजे? पेरू गवा विटामिन सी. केळीचं काय विटामिन नाही तो काय बोलतो माहिती का, व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन व्ही कमी आहे. व्हिटॅमिन व्ही कमी आहे. फ्री. आणि तो डॉक्टर आहे. हा डॉक्टर आहे. हा मेंटल हॉस्पिटल. काय 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 घेतला पेरू विटामिन. आता मी पण एक घेतो, चालेल ना. तर असं मी पण खातो विटामिन सी. मागचा 1 तास झाला मी लाईनीत आहे. 1 किलोमीटर पण पुढे नाही आलो आम्ही अजून. पण आज दर्शन करून जाणार. लोलोने हट्ट केला ना तर मग चरण स्पर्श दर्शनच करायचं आज. काय बोलला लोलो पुढे कुठे झाला. मुख दर्शन आज एवढं लांब आलो आम्ही. बाईकवरून धडपडत आलोय. धडपडत तुम्हाला एक माहिती आहे का, केडीने ना त्याच्या ऑफिसमध्ये खोटं सांगितलेलं. हे सगळं टाकायचं. बाईकवरून पडलोय, मला लागलंय आणि आज ते सत्यात उतरलं. म्हणून कधी पण खोटं बोलून नाही यायचं. मला खाऊन दे. पण बाईकवरनं कधी पडलो तरी चालेल, पण बाईकने आलो हे महत्वाचं. विदाउट ब्रेक भाई, विदाउट ब्रेक. ड्रायव्हर सगळ्यांचा विदाउट ब्रेकचा ड्रायव्हर या. तुझा माणूस पण बरोबर नाही आणि तू बोलतो बरोबर आहे. बरोबर आहे. अरे मी भावेश बोलतो ते बरोबर आहे. म्हणजे तू पण आता ते बोलला ना, चुकीचं बोलला तरी बरोबर आहे. भावेश कधी चुकीचा नसतो. भावेश बोल ना, चुकतो तो माणूस, जो कधीच चुकत नाही तो यश रेवाळे. आणि जो न चुकता ज्याच्यावर नाव येतं तो विशू. यश काय बोलला तुला ह्याच्यावरती. हा हा नो पाप. इथे येऊन पण भेटलाय. चैतू काय सीन. किती तास? अजून 2 तास.
अजून 2 तास थांबायचं आहे लाईनमध्ये. 2 तास. असं वाटतंय एकदम भारी. माझी जिरली नाहीये. मला फक्त दर्शन झाल्यावरती आराम द्या, बस झालं. जय श्रीराम, जय महाकाल, हर हर महादेव. काय वाटतंय भाई? ए, काय वाटतंय? ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. पोहोचलोय तिकडे. थोडंच अंतर राहिलंय. आमची हवा टाईट झाले तर आमचे पोरं एवढे रंगेले की भाई लाईट मध्ये जाऊन दर्शन घेतात. नो VIP दर्शन, नो मुखदर्शन, डायरेक्ट चरण दर्शन करणार. जाऊ दे पुढे. फायनली मंदिराच्या इथं पोहोचलोय आम्ही. म्हणजे आता दर्शन होईल आमचं. इकडनं मुखदर्शनाची लाईन आहे, इकडनं चरण दर्शन आहे आणि आम्ही आता चाललो इकडे. विशू सगळ्यात पुढे. विशू दरवेळेस सगळीकडे पुढे जातो. आता इथे तुम्हाला दाखवतो. आता इकडे बघा तुम्ही दर्शनासाठी सगळ्या गोष्टी इथे ते बघून वाचू शकता. ओम नमो पार्वती पते. म्हणून तो बोलला नाही. भाऊ ऐक ना, इथे देवाच्या मंदिरात एवढी चोरांची भीती की त्या CCTV कॅमेऱ्याला पण जाळी लावली. कुठे आबा हा तर आमची पोरं आहेत ना, ठाण्यावरून बाईक घेऊन निघाले. पोरांना झोप खूप वगैरे आले, भूक लागले, तरी पण पोरांना कॉन्फिडन्स आहे की भाई फक्त लाईनमध्येच जायचं. नो VIP, नो मुखदर्शन, डायरेक्ट चरण दर्शन. आणि लाईन बघा चरण दर्शनला. लाईन बघा लाईन. ऑलरेडी आम्ही 3 तास लाईनमध्ये होतो. अजून 2 तास. आणि काही काही जण बोलत होते आम्हाला एका लाईन संपते. काही जण बोलत होते, त्यांना कोण समजावलं. आपल्या पोरांची एक खासियत आहे, आतापर्यंत एवढे ज्योतिर्लिंग केले सगळे लुंगी घालून असं एक ट्रेडिशनल वेअरमध्येच केले आम्ही. नॉर्मल लोकांसारखं नाही केले आम्ही. कळलं का? मी सांगत होतो तुम्हाला. मला व्हिडिओ काढता येईल आतमध्ये. इथं अलाउड नाही आहे, तरी पण ट्राय करतो मी दाखवायचं. फायनल दर्शन झालं. आतमध्ये जाऊन दिलं आम्हाला. दर्शन झालं. आमचं काहीच नाही राहिलं. सगळं दर्शन वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. आतमध्ये पूर्ण दाखवू शकतो तुम्हाला. आमचं दर्शन वगैरे सगळं झाले. आता आम्ही चाललो आहे परतीच्या प्रवासला. हे बघू शकता पूर्ण दुःख आहे इकडे आता सध्या तरी. फुल दुःख आहे सगळं इकडे. पूर्ण दुःख आहे. आता यांनी सगळ्यांना ते हे केले. आता भावेश फोटो काढत बसले. काय बोलायलाच नको. हे बघा तुम्ही बघू शकताय काहीच दिसत नाही. पूर्ण दुःख आहे. पूर्णपणे दुःख आहे इथे. इकडे आम्ही दिसत नाही काय काय आहे ते. लिटरली पूर्ण सांगतो एवढं दुःख आहे इथे काय बोलायलाच नको. ह्या दुःखात खूप बरं वाटते. खूप म्हणजे खूप जास्त. लिटरली बघू शकता काहीच दिसत नाही जास्त आम्हाला. म्हणजे मोबाईलमध्ये कसं काय दिसतं एवढं क्लिअरली काय माहिती. तर आम्हाला थोडं खूप कमी दिसतं या गोष्टी. म्हणजे खूप सुंदर वाटते बघा. खूप जास्त. आमचं दर्शन वगैरे सगळं झालं. आता परतीचा प्रवास आहे. मग ते पण दाखवतात आम्ही कुठून जाणार आहे कुठून नाही ते पण बघत आहे. हां पहिलं हे काढ का आम्हाला माहितीच नाही तू कोणी का. मी स्वतः अनिकेत शेठ. पुढं पूर्ण नाव घे. अनिकेत शेठ बोललो सगळ्यांना माहिती आहे. क्या बोला तूने? पुढचं बोल. विशू आरडे यांचा उद्या नारळ श्रीफळ देऊन सत्कार करणार. फक्त नारळ श्रीफळ नारळ शाल आणि श्रीफळ असतं. नारळ आणि श्रीफळ. काय विषय आता डायरेक्ट ठाणे. तर आम्ही थांबलो आता पेट्रोल भरायला रिटर्नच्या प्रवासामध्ये. चैतू आमचा फुल जोरात चालतो. चैतू थांबायलाच मागत नाही गाडी. चैतू जरा थांब. चैतू जरा थांब. तुला घाई आहे नसते. पेट्रोल भरतात. पेट्रोल भरून झालंय. आता परत आम्ही चाललोय. फुल टंकी फुल केली. टंकी फुल केलेली अशा तऱ्हेने परत आता डायरेक्ट ठाण्याला जाऊन थांबायचंय. हवेची फाटली. खतरनाक किस्सा खतरनाक. मला असं वाटलं की त्या शेजारनं कोणतरी पळत चाललंय गाडीच्या स्पीडने. बेकार. हा भावेश कसं वाटलं? मला काय बोलायचं. बोल ना. असं ऐकल्यावर कसं वाटतं? माझे 0 सेकंडसाठी असं डायरेक्ट
झटका बसला. असे किस्से होतात आमच्यासोबत. अजून एक तर किस्सा आमच्या गावातला आहे, एवढीतला, तो सांगूच शकत नाही. एवढी वाट लागली ना, आता चहा बी प्यायला आम्ही सगळेजण एवढे दमलोय ना, काय लिटरली आता अंग दुखायला, पाठ दुखायला, हे काय यूज केलं ते सांगा. अरे हे काय यूज केलं माहिती तू पडला कसं तिथं दाखव. नाही रेवाळे पडला जास्त जोरात, पहिला रेवाळे पडला, पहिले तो दाखवला पडला. हो एअरपोर्टचं मला कळलंच नाही अजून. ह्यातच सांगणार हा सरळ पूर्ण सिमेंटचा रस्ता आहे. हा पूर्ण सिमेंटचा रस्ता आहे, बरोबर. अरे 1x कर ना. हा सिमेंटचा रस्ता आहे, समजला का तुला? या सिमेंट मधला ना, आता इकडचा जो सिमेंट आहे ना, इकडचा हा पूर्ण सिमेंट चौकन आहे. चौकन मधला ना, हा इकडचा जो साईडचा सिमेंट आहे ना, तो नव्हता त्या सिमेंटच्या रस्त्याला. सिमेंट नव्हता, सिमेंटचा रस्ता नव्हता. सिमेंटचाच रस्ता नव्हता इकडे. सिमेंटचा रस्ता सिमेंट होता पण सिमेंटचा रस्ता नव्हता. एवढा पूर्ण सिमेंटचा रस्ता होता. आमची गाडी लेफ्टला होती. तिकडे डांबरी रस्ता होता तो. बरोबर. हे एअरपोर्ट ठेवायचं कारण ते की ते रस्त्याची रुंदी तेवढी होती त्या. आपण डांबरी रस्ता होता पण तो. आता मी दाखवलं गाडी ठेवली तिकडे. अरे येडा तो एअरपोर्ट काय करतो तिथे? काय करतो म्हणजे मेन काय करतो काय त्याला अजून कळना, त्याला अजून कळना, लास्टचं बघ ना, बघ ना. तुला अजून कळला नाही केडी? अरे हा लॉगर आता आला भाऊ. ते आणि आपण सगळे पुढे गेले. तुम्हाला दाखवतात ते तिकडं. आता परत अजून पण तिकडं पण 4 मॅच आहेत, तरी पण एकदम असं चालू असेल. आम्ही कुठं अजून इकडे दाखवतो, हे अजून करायचं आहे. फायनली पोहोचलो बाई, पोहोचलो. अजून 3 तास लेट असतो ना, तर 12 तास लागले असते आम्हाला पोहोचायला. पूर्णपणे आम्ही आता पोहोचलोय. तर फायनली ब्लॉग कम्स टू एंड. आम्ही ठाण्यात रेनकोट वरून विचार करा, आम्ही गाडी ठाण्यात पोहोचलो. आणि आता आम्ही चालणार आहे आपापल्या घरी. सो तुम्हाला मला माहिती आहे, तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग. खूप मस्ती केली, खूप एन्जॉय केला आहे, खूप राडे केलेत आम्ही, खूप धमाल झाली आहे. सो प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. माझ्या चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे. परत सांगतो, मी पुन्हा येईन. मी पुन्हा आलो आणि तुम्हाला ती पुन्हा धमाल दाखवलीच आहे. सो प्लीज डू सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक, कमेंट अँड शेअर नक्कीच करा. आणि अजून नवीन ब्लॉगसाठी वेट करा. थँक्यू सो मच. लव यू ऑल.